इंटरनेटच्या युगात पबजी गेम सध्या अत्यंत लोकप्रिय होत असून 8 वर्षांपासून तर 40 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती या गेमकडे आकर्षित होत आहेत। सध्या 10वी व 12वीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना या गेमच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याने हा गेम त्वरित बंद करावा, कमीत कमी परीक्षेच्या काळात तरी बंद करावा, अशा आशयाचे निवेदन जळगाव जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मागणी करीत जिल्हाधिकारी जळगाव किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले। या प्रसंगी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते नदीम मलिक, फारुख कादरी, फरीद खान, मजहर पठाण, कैलास सोनवणे, इरफान खान, अयाज अली, जमील शेख यांच्यासह शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज जे युवक सज्ञान आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत। समाज हितासाठी एक चांगलं कार्य असतं, शिक्षण असतं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय विकास नाही। आणि जर शिक्षणाला पोषक वातावरण नसेल तर त्याला काही अर्थ नाही। आणि आता आपण बघत असाल की सर्वत्र जे शिक्षण घेणारे लहान मुलं आहेत ते आता शिक्षणापासून वंचित होत आहेत। त्याचं मुख्य कारण टी व्ही आणि मोबाईल आहे। मोबाईल तसं पाहिलं गेलं तर हे फार चांगलं असं एक संवादाचं माध्यम आहे, पण त्यात जे जास्त काही फीचर्स आहेत अँड्रॉइड मोबाईल त्याचे जे गेम्स आहेत, पबजी वगैरे जे गेम आहेत त्याच्यामुळे लहान मुले जे आहेत ते अभ्यासाला जास्त वेळ देण्यापेक्षा या मोबाईलला वेळ देत आहेत। यावरती ते गेम खेळत आहेत आणि गेममध्ये जिंकलं तर ठीक आहे, आणि जर कोणी जे गेममध्ये पराभूत झालं तर ते आत्महत्याकडे आणि निराशेकडे प्रवृत्त होत आहे। यामुळे शिक्षणाचा आतोनात नुकसान होत आहे। फक्त शिक्षणाचं नव्हेच तर आपल्याला जे इंटरनल जे इंजुरीज असतात, जे आपल्याला आपण ज्याला म्हणतो की मेंटली ते डिस्टर्ब होत आहेत आणि डोळ्यांवर सुद्धा आणि संपूर्ण म्हणजे शरीरावर जे आज काही दुष्परिणाम होत आहेत त्याचं एक मुख्य कारण मोबाईल आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व लोक यासाठी आलेलो आहोत की माननीय जिल्हाधिकारी यांच्यातर्फे आम्ही शासनाला ही विनंती करतो की त्याने अगर हे जे गेम चाललेले जात आहेत, ज्याच्या लहान मुलं हारी जातात ते गेम कसं तरी थांबायला हवं। हमारा उद्देश्य ये निवेदन देने का, और ये निवेदन में जिन्हें हमको मतलब सपोर्ट किया है, जिसमें सभी सामाजिक संस्थाएं और जलगांव शहर की जितनी पार्टी है जैसे कि राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी, ये सभी ने इसमें हिस्सा लिया। हमने उनको बताया कि मुद्दा है जिसमें बच्चे पबजी वगैरह जैसे गेम खेल रहे हैं, इससे बच्चे को प्रॉब्लम आ सकता है, शिक्षण का प्रॉब्लम आ सकता है। तो हमको इसमें लगा और इसमें उन्होंने सपोर्ट किए, सहयोग किए। हम सभी संस्था धारकों का, पदाधिकारियों का और राजनीति जितनी पार्टी है हमारी, सभी का हम जो है अभिनंदन करते हैं, शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारी जज्बात को समझा, क्योंकि ये हमारे बच्चों का नहीं बल्कि हर एक के बच्चे का सवाल है, हमारे देश के बच्चों का सवाल है। तो हमारे देश के भविष्य के लिए हमने ये जो आवाज़ उठाए इसमें सबने हमको सपोर्ट किया, इसलिए हम सभी के शुक्रगुजार हैं। और मीडिया के भी शुक्रगुजार है। इसके लिए आप सभी से चाहूँगा कि ये इसको आगे तक पहुँचाए और बच्चों को गेम से रोके, मोबाइल से रोके, टेक्नोलॉजी का फ़ायदा उठाइए। लेकिन ये जो है अभी सर पे 10वीं 12वीं की जो एग्ज़ाम है इसकी वजह से हमारे परसेंटेज गिरेंगे। मुफ्ती और शिक्षण की किताबें बच्चों के हाथ में दो, मोबाइल मुफ्ती करो, बच्चों को ऑनलाइन मोबाइल मुफ्ती करो।